प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आकारण कारण करुणा वरुणालय जगत आधार श्री रुक्मिणी आईचा प्राण संजीवन असणारा श्री पंढरीश पांडुरंग परमात्मा त्या भगवंताच्या कृपे करून बाराव्या शतकामध्ये ज्यांनी भागवत धर्म संप्रदायाचा पाया रचला ते विश्वमाऊली ज्ञानोबराय आणि याच रचलेल्या पायावरती ही धर्माची इमारत उभी झाली आणि त्याच्यावरती कळस चढवण्याचं काम ज्यांनी केलं ते 16व्या शतकामध्ये वैराग्य म्हटलं की ज्यांचं नाव डोळ्यासमोर उभा राहतं ते श्री जगद्गुरु तुकोबराय. ज्ञानोबांपासून तुकोबापर्यंत तुकोबरायांच्या पुढं मागं अनेक संत आले. येण्याचं एकमेव कारण एकनाथ महाराज सांगतात, जग लावावे सत्पत्ती ही तो साधूची पै कृती. कृतीतून या विश्वाला संबोधित केलं आणि त्या अनुषंगानं त्या संत मायबापांचे उपकार जाणून त्यांच्या चरणाला स्पर्श करून प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये क्षेत्र कोणतंही असो त्याला एक मार्गदर्शक हवा असतो. एक मार्गदर्शक हवा असतो. त्याला आपण सुधारित भाषेत गुरु असं म्हणतो. गुरु म्हणतो. मग तो चांगल्या क्षेत्रात असो किंवा वाईट क्षेत्रात असो त्याला गुरुची आवश्यकता आहे. एखाद्या वाईटाच्या संगतीत गेलं तरी आपण म्हणतो, अरे ह्याला आता हा गुरु भेटला का, म्हणतो ना आपण. तसं आहे. तसं चांगलं होण्याकरता सुद्धा मार्गदर्शकाची म्हणजे गुरुची आवश्यकता आहे. विश्वमाऊली ज्ञानोबरायांना ज्ञानाचं सागर संबोधलं गेलं. तिथपर्यंत पोहोचत असताना ज्ञानोबरायांच्या प्रवासाबद्दल त्यांना विचारलं तर ज्ञानोबराय ते सगळं श्रेय त्यांच्या गुरूंना देतात आणि त्यांच्याविषयी श्री भावार्थ दीपिका म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी लिहितात. आता हृदय ही आपुले चौफाळुनिया भले वरी बैसऊ पाऊले श्री गुरूंची. सगळं श्रेय दिलं मोठ्या भावाला निवृत्ती दादांच्या मुळे ही माझ्यावरती कृपा झाली आहे. तसं माझ्यावरती ज्यांची कृपा आहे त्यांच्याविषयी आदरानं एक वाक्य बोलेन. प्रातस्मरणीय तीर्थरूप वैकुंठवासी दादा महाराज शिरवळकर त्यांच्या चरणाला स्पर्श करतो. हे सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ वयोवृद्ध ज्ञानवृद्ध तपोवृद्ध हे सगळे वारकरी मायबाप बाल वारकरी विद्यार्थी मृदंगाचार्य हार्मोनियम मास्तर तुम्ही सगळे देव समान श्रोते आपणा सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये देवाला आवडणारी भक्ती त्या देवाच्या चरणावरती आपल्याला समर्पित करायची आहे आणि त्याकरता श्री जगद्गुरु तुकोबरायांचा देव आणि भक्त यांच्यामधलं नातं सांगणारा हा अभंग आहे. पण तुकोबरायांनी रूपक घेतलंय वडील आणि मुलाचं. आई आणि मुलाचं रूपक घेऊन तुकोबराय संतांविषयी वर्णन व्यक्त करतायत. या अभंगातून तुकोबराय देव आणि भक्त यांच्याविषयीचं वर्णन करत असताना वडील आणि मुलगा यांचं रूपक घेतलेलं आहे. अभंग गोड आहे. अभंगाच्या विस्तृत चिंतनाकडे वळत असताना सरळ सोप्या भाषेत त्याचा अर्थ सांगतो. बाप करी जोडी लेकोरा ते ओढी. सगळी कार्य त्याची वडील नावाचं जे पात्र आहे त्याची सगळी कार्य कुणा करतायत? लेकोरा ते ओढी. त्याच्या लेकरा करता ते सगळं काम करत असतो. पण करत असताना काय करतो तो? आपुली कुरवंडी वाळवणी. तो स्वतःच्या जीवाची पर्वा करत नाही. स्वतः एक वेळ उपाशी राहीन पण लेकराची चिंता करीन. आपुली कुरवंडी वाळवणी. आणि हे करत असताना सगळं मिळवलेलं एकदम त्याच्या ताब्यात देऊन टाकतो. एकाएकी केला मिरासीचा धनी. त्या लेकराच्या ताब्यात एकदम सगळं देऊन टाकल्यानंतर हे देत असताना त्याच लेकराला त्यानं कसं सांभाळलेलं असतं? कडिये वागवणी भार खांदी
कडेवर खांद्यावर ते लेकरू त्यानं फिरवलेलं असतं. त्या लेकराला ते सगळं एकाएकी देऊन टाकतो. पुढे तुकोबराय सांगतात, ते लेकरू जेव्हा लहानाचं मोठं होत असतं ना, त्या लेकराला तो अनेक आभूषण घालतो, अलंकार घालतो आणि त्याच्या डोळ्यानं त्याला कौतुकानं पाहतो. ठेवा दावी थोर करुनिया, हे कौतुकानं पाहत असताना त्याला सांगतो, हे बघ मी तुझ्यासाठी काय काय करून ठेवलेलं आहे. एकाएकी केला मिरासीचा धनी, कडिये वागवोनी भार खांदी. पण त्या लेकराला जगाच्या पाठीवरच कोणतंच दुःख तो बाप येऊ देत नाही. तुका म्हणे नेदी गांजू आणि कासी, कुठलंच दुःख त्याला तो येऊ देत नाही. उदार जीवासी आपुलिया, आलेली सगळी दुःख तो स्वतःच्या खांद्यावरती घेतो, पण लेकरापर्यंत ते दुःख पोहोचू देत नाही. आणि तोच बाप एकाएकी केला मिरासीचा धनी, कडिये वागवोनी भार खांदी. आता हा एका बाजूचा अर्थ झाला, हा अर्थ झाला एका बाजूचा. तुकोबरायांना या अभंगातून सुचवायचंय काय, हे महत्वाचं आहे. काय सुचवायचंय तर त्याच्यामध्ये चिंतन असं आहे की भगवान परमात्मा त्याच्या भक्ताला कोणतंच दुःख होऊ देत नाही. आणि त्याच्याकरता तुकोबरायांनी वडील आणि मुलगा यांचं रूपक घेऊन हा अभंग तुम्हाला आम्हाला समजून सांगितलेला आहे. जसं वडील आपल्या लेकराकरता सर्वस्वपणाला लावून कष्ट करून सगळं मिळवलेलं ते त्याला देऊन टाकतो, त्याचप्रमाणे भगवान परमात्मा सुद्धा त्या भक्ताची भक्ती पाहून त्याच्यासाठी कोणतंही काम करायला तयार असतो, पण त्याला दुःख कधीही होऊ देत नाही. अशा आशयाचा हा अभंग आहे. या अभंगाचा विस्तृत भावार्थ शब्द रूपानं तुमच्या समोर ठेवलेला आहे. आता विस्तृत चिंतनाच्या रूपानं 1 तासभर आपल्याला या अभंगावरती बोलायचं आहे. निमित्त कोणतं आहे, जमलोय कोण्या निमित्तानं, हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. आलेल्या सर्वांना ते ज्ञात आहे, श्रुत आहे, माहित आहे. एखाद्याला माहित नसेलच तर त्याला माझ्या पाठीमागं पुरावा लावलेला आहे, त्यातून त्याला ते दिसून येत आहे. चला, विश्वमाऊली ज्ञानोबरायांची एक ओवी तुमच्या पुढे ठेवीन. परिहार रूपानं त्या ओवीच्या अर्थामध्ये 2 शब्द बोलेन आणि विस्तृत चिंतनाकडे वळीन. ज्ञानोबराय म्हणतात, उपजे ते नाशे, नाशिले ते पुनरूपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. जसं घड्याळाचं भ्रमण चालू आहे, थांबत नाही ते कुणासाठी, तसं या मृत्यू लोकामध्ये जो जन्माला आलेला आहे त्याला मृत्यू हा अटळ आहे. बरं मी म्हणतो, यायना का मृत्यू, गेलेल्याला पुन्हा जन्माला यायचंय. सोपं करून तुकाराम महाराजांनी सांगितलं, उपजली या पिंडा मरण सांगाते, मरती उपजती सवेची ते. जो उपजलाय त्याला मृत्यू हा एक दिवस अटळ आहे. आणखी एक ओवी ज्ञानोबरायांची, आगा उपजणे आणि निमणे. उपजणे म्हणजे जन्माला येणे, निमणे म्हणजे मृत्यू पावणे. आणि या अनुषंगानं ज्या निमित्तानं आपण या ठिकाणी जमलेलो आहे ते या परिवारातील सगळ्यात ज्येष्ठ पात्र घरामध्ये परिसरामध्ये तात्या या नावानं त्यांना ओळखलं जायचं. आणि त्या तात्यांचं हे प्रथम श्राद्ध कर्म आहे आणि त्या निमित्तानं आपण जमलेलो आहे. धावत्या अर्ध्या मिनिटामध्ये या परिवारातील नाम उल्लेख करून मी माझ्या विस्तृत चिंतनाकडे वळण्याचा प्रयत्न करेन. ज्यांचं जाणं झालंय ते कैलासवासी श्री हरिभाऊ विक्रम माळशिकारे उर्फ तात्या. या तात्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ देवानं त्यांना आपलंसं करावं, सद्गती मिळावी, उत्तम गती प्राप्त व्हावी, जन्म मृत्यूचा फेरा संपवावा, या अनेक उदात्त हेतून या कथेचं या ठिकाणी या परिवारानं आयोजन केलं. या परिवारामध्ये तात्यांच्या पश्चात त्यांच्या पाठीमागं त्यांच्या असणाऱ्या पत्नी म्हणजे या परिवारातील ज्येष्ठ मातृत्वाचं स्थान ज्याला म्हटलं जातं, कृपेचा मायेचा जो हात या परिवारावरती त्या आमच्या ज्येष्ठ मातोश्री अंजनाबाई असतील. त्याचबरोबर तात्यांच्या आपत्यामध्ये 2 मुलं 1 मुलगी, त्यामध्ये दोन्ही मुलं विवाहित, सौ मनीषा आणि श्री संजय हरिभाऊ माळशिकारे, आणि सौ आशा आणि श्री राजेंद्र हरिभाऊ माळशिकारे. 1 मुलगी
सौ शोभा अंकुश ताम्हाणे. त्याचबरोबर हा परिवार एवढ्यावरती थांबत नाहीये, विस्तृत परिवार आहे. तात्यांचे 2 बंधू, त्यामध्ये श्री सौ कुसुम आणि श्री साहेबराव विक्रम माळशिकारे, त्याचबरोबर सौ नंदा आणि श्री सुरेश विक्रम माळशिकारे. त्याचबरोबर तात्यांच्या बहिणी असतील, 3 बहिणी आहेत. त्यामध्ये शालन सीताराम मोकाशी, मंगल मारुती गावडे आणि लंकाबाई जालिंदर गावडे. असा हा व्यापक आणि विस्तृत परिवार. आणि ज्यांचं जाणं झालेलं आहे ते सगळ्यात ज्येष्ठत्वाचं व्यक्तिमत्व, ज्याला कुटुंबाचा आधारवड म्हटलं जातं, ते स्थान म्हणजे प्रत्येक कुटुंबातलं ज्येष्ठ व्यक्तिमत्व असतं. आणि त्या ज्येष्ठत्वाचं जाणं झालेलं आहे. आणि आधाराच्या बाबतीत मोठ्यांच्या विषयानं, निर्णय क्षमतेच्या विषयानं ज्येष्ठ व्यक्ती गेल्यानंतर त्या परिवारात पोकळी निर्माण होते आणि ती कधी न भरणारी असते. त्यांची जागा इतर कोणी घेऊ शकतं, पण तो व्यक्ती पुन्हा ती जागा ती रिकामीच राहत असते. आणि म्हणून त्या आपल्या तात्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त या कथेचं आयोजन केलं. आपण सगळे या ठिकाणी जमला, माझे सगळे गुणीजन सहकारी या ठिकाणी या सेवेला उपस्थित आहेत. सगळ्यांच्या चरण स्पर्श करतो आणि उरलेल्या वेळात अगदी धावत्या वेळेमध्ये या अभंगाचा भावार्थ विस्तृत रूपानं बरोबर 12:02 ही सेवा पुष्पवृष्टी करून मी पूर्णत्वाला नेणार आहे याची मला जाण आहे. आणि तो प्रवास आपण तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं पूर्ण करणार आहोत. एकदा सगळ्यांनी भजन करा. विठ्ठल विठ्ठल अभंग श्री जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. या अभंगातून तुकोबारायांनी वडील आणि मुलाचं रूप घेत असताना देव आणि भक्ताचं नातं सांगितलेलं आहे. अभंग चिंतनीय आहे, अभंग अतिशय गोड आहे. ऐकताना असं वाटतं की वडिलांचं कर्तृत्व सांगणारा अभंग आहे. सांगितलंय तेच कर्तृत्व, पण सिद्धांत मात्र भगवान परमात्मा आणि त्याचे असणारे साधक यांच्याविषयीचा आहे. अशा आशयाचा एक आणखी अभंग आहे. तो अभंग आई आणि मुलाविषयीचा आहे. त्या अभंगामध्ये सुद्धा तुकोबाराय संतांविषयीचं कौतुक करतायत. संत कसे आहेत ते सांगतायत. त्यामध्ये सांगितलं, संत कोण्याच लाभाची अपेक्षा न करता आपल्यावरती प्रेम करतात. ऐशी कळवळ्याची जाती करेला भाविन प्रीती. कोण करू शकतं? एक पहिलं पात्र आहे ते म्हणजे आई, आणि त्या आईसारखं दुसरं पात्र आहे ते म्हणजे संत. मग तुम्ही म्हणाल महाराज देव तसा प्रेम करणार नाही का? अजिबात करणार नाही. त्याला प्रमाण आहे. देव भक्ताला पायाजवळ जागा देतो, पण दुर्जनाचा संहार भक्ताला की पाया पासी दुर्जनासी संहारे. देवाचा स्वभाव या प्रमाणातून सिद्ध होतो. देव कसा आहे? भक्ता राखे पायापाशी दुर्जनासी संहारी. दुर्जनाचा संहार आणि भक्ताला मात्र पायाजवळ जागा देतो, पण संत तसे नाहीत. म्हणूनच म्हटलं गेलं ना, ऐशी कळवळ्याची जाती आणि करी लाभाविन प्रीती. मग संत आहेत कसे? ज्यांनी अधर्म संप्रदायाचा पाया रचला त्या विश्व माऊली ज्ञानोबारायांचा स्वभाव आहे का? ते स्वतःच्या लेखणीतून लिहितायत, हे विश्वची माझे घर ऐसी मती ज्याची स्थिर. या विश्वाला स्वतःच घर संबोधतायत. नवे नवे या विश्वालाच काही या तीनही लोकाला सुखी करण्याची ते प्रतिज्ञा करतायत. आनंदे भरीन तिन्ही लोका, तिन्ही लोक आनंदे भरीन तिन्ही लोका. ज्ञानोबरायांची प्रतिज्ञा आहे. प्रतिज्ञा अनेकांनी केल्या, अनेकांनी केल्या. काहींच्या पूर्ण झाल्या, काहींच्या झाल्याच नाहीत. अनेक प्रतिज्ञा सांगता येतील. 1893 साली मंडालेच्या तुरुंगामध्ये ज्यांना टाकलं गेलं त्या बाळ गंगाधर टिळकांनी प्रतिज्ञा केली, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. हे 3 प्रतिज्ञा केल्या एक जणानं. त्या प्रतिज्ञा ऐका. स्वर्गाला शिडी लावीन, खारा समुद्र गोडा करीन आणि सोन्याला सुगंध आणील. प्रतिज्ञा आहेत रावणाच्या, पण एकही
एकही पूर्ण करता आली नाही. स्वर्गाला शिडी लावताच आली नाही. आणि तुम्हाला सांगू का, लावता आली असती तर बरं झालं असतं. आपल्या पूर्वजांना आपण पटकन भेटून आलो असतो शिडीवनं जाऊन. नाही जमलं रावणाच्या. दुसरी प्रतिज्ञा, खरा समुद्र गोडा करीन. नाही गोडा करता आला, ते खारट. आणि तिसरी प्रतिज्ञा, सोनं या धातूला मी सुगंध आणील म्हणली होती. आणि तुम्हाला सांगू का, सोन्याला जर सुगंध आणला असता तर फायदा चोरांचा झाला असता. त्यांनी घराच्या मागणं खिडकीतनच वास घेऊन सांगितलं असतं सोनं आहे का नाही. आणि तोटा एक जणाचा झाला असता. मामा, तोटा कुणाचा झाला असता? ज्या बेंटेक्स वापरतात त्यांचा तोटा झाला असता. शेजारची न ओळखला असता, अगं वासी ना खोट दिसतंय, नसतं घालता आलं. मायबाप, प्रतिज्ञेत रावणाच्या 3 नाही करता आल्या खऱ्या. विश्वमाऊली ज्ञानोबरायांनी प्रतिज्ञा केली आणि त्या प्रतिज्ञेतून या 3ही लोकांना आनंदी ठेवण्याचं काम त्यांनी केलं. विचारांची व्यापकता ऐका ज्ञानोबरायांच्या. देवाचा स्वभाव सांगतोय, देव भक्ताला पायाजवळ जागा देतो, दुर्जनाला कार्यक्रम करून त्याचं निर्दळन करतो. सुधारण्याची संधी देव देत नाही, अजिबात देत नाही. संत तसे नाहीत मायबाप. संताचा स्वभाव ऐका. संत असे आहेत, विश्वमाऊली ज्ञानोबरायांच्या 18व्या अध्यायामध्ये 1793 नंबरच्या ओवीपासून 1801 नंबरच्या ओवीपर्यंत त्यांनी 9 ओव्यामध्ये विश्वात्मक देवाकडे एक मागणं मागितलं. ते मागणं म्हणजे जगाच्या पाठीवरचं 1 नंबरचं मागणं ठरलं. त्या मागण्याचं नाव आहे पसायदान. आणि त्या पसायदानातली एक ओवी ज्ञानोबरायांची, ती ओवी ज्ञानोबांचा स्वभाव सांगते. उगाच त्यांना साधकांचे मायबाप म्हटलं नाही, उगाच त्यांना कृपाळू म्हटलं नाही, उगाच ज्ञानाबाई माझी अनाथांची माय म्हटलं नाहीये. त्यांच्या स्वभावात ते गुण आहेत. ऐका, ज्ञानोबराय, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर मीरती वाढो. जे खळ आहेत ना, जे दुर्जन आहेत ना, त्यांना सुद्धा सज्जन करण्याचं काम कोण करत असेल ना, तर ते विश्वमाऊली ज्ञानोबर आहेत. संधी देतात सुधारण्याकरता. आणि त्याच ज्ञानोबरांचा स्वभाव या ओवीतून स्पष्ट होतो. आणि म्हणून संत आणि देवाचा स्वभाव भिन्न आहे. इथं मला स्वभाव सांगायचा आहे आईचा आणि वडिलांचा. दोघांच्या स्वभावात तफावत आहे. तफावत अशी आहे, दोघांकडे सुद्धा प्रेम आहे, पण करण्याची पद्धत वेगळी आहे. दोघांकडे प्रेम आहे, पण ते प्रेम दाखवण्याची पद्धत वेगळी आहे. दोघांना सुद्धा माया आहे, पण दाखवण्याची पद्धत वेगळी आहे. ऐका, इतर तुकोबरायांचेच दोन्ही अभंग आहेत. एकीकडे म्हटलं जात आहे, पोटी भार वाहेन त्याचे सर्वस्व हिस आहे. आणि एकीकडे वडील नावाचं कर्तव्य, लेकरू जर वाईट मार्गाला जात असलं तर बाई माग सारून कानपाडीत मारताय. आई तशी नाही हो. आई गालावरून हात फिरवेल, मायेनं सांगेल, पण वडील रागवतील. आणि खरं सांगू का, हाच चेहरा आज समाजापुढे आहे. थोडं लक्ष देऊन ऐका, चिंतन गोड आहे, अगदी मर्यादित ठेवायचं. हाच चेहरा आहे आज समाजापुढे. मी नेहमी सांगतो, नेहमी सांगत असतो आणि सांगावंही लागतंय. ते जे वडील नावाचं पात्र आहे ना, त्या पात्राविषयी कुणीच त्याला म्हटलं नाही हो तो मायेचा सागर आहे. कुणीच त्याला म्हटलं नाही तो उपाशी राहतो मायबाप तो सुद्धा उपाशी आहे. तो सुद्धा मायेचा सागर आहे. त्याचं सुद्धा अंतःकरण लाजाळूच्या पाण्यासारखं कोमल आहे तो सुद्धा. पण ते चित्र कुणी रेखाटलं नाही. आज समाजानं बाप रेखाटला रागीट, क्रोधी, मारणारा, व्यसनाधीन. आणि त्या असणाऱ्या वडील नावाच्या पात्राचं त्या ठिकाणी घरातच काय समाजात सुद्धा त्या ठिकाणी त्याला हवा तेवढा मान, सन्मान, स्वाभिमान दिला जात नाही. आणि हाच या कथेच्या माध्यमातून पाहायचा आहे. वडील आणि लेकराचं नातं, हे नातं कसं आहे, हे किती संवेदनशील आहे, एकमेकांना ते किती गरजेचं आहे, हे अभंगाच्या चिंतनातून तुमच्या समोर ठेवायचं आहे. माय बाप, मी या कथेकडे वळत असताना सुरुवात करेन. सर्वसामान्य वडील नावाचं पात्र तुमच्या समोर रेखाटलं तर तुम्हाला
विश्वास बसेल नाही बसेल सांगता येत नाही, पण एक असं पात्र तुमच्या समोर रेखाटतो की ते पात्र सांगितल्यानंतर वडील आणि वडिलांना मुलाची किती आवश्यकता आहे, मुलाला वडिलांची किती आवश्यकता आहे, या दोनही विषयाचं चिंतन एकाच चरित्रातून सांगून जाईल. चरित्र आहे कृत, त्रेता, द्वापार आणि कलियुगापैकी त्रेतायुगातलं. कृतयुग म्हणजे सत्ययुग, त्याच्या पुढं त्रेतायुग, आणि या त्रेतायुगातला हा गोड दृष्टांत आहे. दृष्टांत असा आहे, भगवान श्री राम प्रभू जन्माला येण्याच्या अगोदरची वस्तुस्थिती आहे. वडिलांना मुलगा किती गरजेचा आहे, मुलाला वही वडील किती प्रिय आहेत. या एकाच दृष्टांतातून 2-3 गोष्टी तुमच्या समोर येतील. लक्ष द्या. आज नावाचा राजा आहे, रघुवंशातला. मुचकुंद आहे, माधांत आहे, ईश्वांकू आहे. या रघुवंशातल्या आज नावाचा राजा आहे, त्याच्या पोटी एक मुलगा आहे. त्या मुलाचं नाव आहे दशरथ राजा. ज्यावेळी स्वर्ग लोकामध्ये कोणती महत्वपूर्ण निर्णयाची बैठक असायची, त्यावेळी सगळ्या देवांबरोबर पृथ्वीवरचा प्रतिनिधी म्हणून रघुवंशातल्या राजाला बोलवलं जायचं. आणि घटना घडली. आज राजानं विचार केला, माझं लेकरू आता मोठं झालंय, माझा दशरथ मोठा झालेला आहे, आणि स्वर्गामध्ये शंकासूर नावाच्या दैत्यासारखे दैत्य स्वर्गावरती आक्रमण करतायत, आणि त्यांच्या बरोबर युद्ध करण्याकरता देवतांनी एक बैठक ठेवलेली आहे, आणि त्या बैठकीला मी माझ्या मुलाला पाठवतो. पाठवून दिलं मुलाला. सांगितलं दशरथ राजाला, तू स्वर्ग लोकात जायचं. दशरथ राजाला पदवी आहे. मही म्हणजे पृथ्वी, महीचा राजा म्हणजे महेंद्र, ही दशरथ राजाला पदवी आहे. आणि त्याला स्वर्ग लोकात पाठवलं. तो गेला. सगळे देव बसलेले, सभा पूर्ण झाली, आणि दशरथ राजा पहिल्यांदाच स्वर्गात त्या मीटिंगला गेलेत. त्यांनी एका देवाकडे पाहिलं आणि त्यांना आश्चर्य वाटलं. कथा खूप गोड आहे, लक्ष द्या थोडं. सगळे देव आसनावरती बसलेत. त्याच आसनात एक आसन टाकलेलं आहे, तो देवही त्याच्यावरती बसलेला आहे, पण त्याच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली आहे. डोळ्यावर पट्टी बांधलेली आहे. दशरथ राजाने विचारलं, सगळे पाहू शकतायत, पण यांच्या डोळ्यावर का पट्टी बांधली आहे? त्यावेळी दशरथाला सांगितलं, हे बघ, त्याच्या डोळ्यावर पट्टी तेच चांगलंय, त्याची पट्टी सोडायच्या भानगडीत पडू नका, सोडू नका. पण दशरथ राजा पहिल्यांदा स्वर्ग लोकात गेलते, ऐन तारुण्यामध्ये आहेत, उन्मत्त आहेत, आणि दशरथ राजानं ऐकलं नाही, त्या देवाच्या डोळ्यावरची पट्टी सोडली. त्या देवाचं नाव आहे शनिदेव, आणि त्या शनीची वक्रदृष्टी दशरथ राजावरती पडली, आणि पडल्याबरोबर दशरथ राजाला पीडा सहन करावा लागली. पुण्याचा क्षय झाला, आणि दशरथ राजा स्वर्गातून पृथ्वीवरती फेकला गेला. आता मला सांगा, स्वर्गातून पृथ्वीवरती दशरथ राजा फेकला गेलेला आहे, हे पाहिलं एका पशुनं पाहिलं. वडील मुलाचं नातं तुम्हाला सांगायचं आहे मला, त्याकरता हा दृष्टांत आहे. स्वर्गातून त्याला फेकलं गेलं, हे पाहिलं एका पशुनं. त्या पशुचं नाव आहे का? सूर्यदेवाची 2 मुलं आहेत, एकाचं नाव आहे गरुड, एकाचं नाव आहे अरुणी. गरुडाचा विषय बाजूला ठेवा, त्या अरुणीला 2 मुलं आहेत, एकाचं नाव आहे संपाती आणि एकाचं नाव आहे जटायू. त्या जटायू नावाच्या पक्षानं पाहिला, रे हा महीचा इंद्र म्हणजे आज राजाचा पोरगा दशरथ, त्याला स्वर्गातून फेकलं गेलंय आणि त्याला वाचवलं पाहिजे. हे काम केलं त्या जटायूनं. हवेत भरारी घेतली आणि त्या असणाऱ्या दशरथ राजाला अलगद त्यानं पकडलं, पृथ्वीवर ते आणून ठेवलं. दशरथ राजा शुद्धीवर आला, विचारपूस केली, आणि मग त्याने सांगितलं, मी अयोध्या नरेश, आज राजाचा मुलगा दशरथ आहे. आणि मग दशरथ राजाला सोडायला तो त्या अयोध्या नगरीत आला. आजराजाला दशरथाने ही कथा सांगितली, आणि त्या अजराजाला आनंद झाला. आणि मग तो त्या जटायूला म्हणू लागला, ए जटायू, तू खूप मोठं काम केलंय, माझा मुलगा वाचला नसता रे, आणि वृद्धापकाळामध्ये
मला पाणी पाजण्याकरता मला कुणीच राहिलं नसतं. हे कुणी ऐकलं? हे दशरथ राजाच्या शेजारी बसलेल्या जटायूनं ऐकलं. आणि मग जटायू विचार करता, हा असं असतं का? वृद्धापकाळामध्ये अंतकाळामध्ये आपल्याला मुलाची गरज असते का? हे ऐकलं जटायूनं. आणि प्रसन्न झालेल्या अजराजानं जटायूला सांगितलं, बोल तुला काय पाहिजे. आणि मग त्या जटायूनं मागणं केलं की अजराजा, मी दशरथ राजाचे प्राण वाचवलेत, पण तुम्ही सांगताय आणि ते मला आता पटलंय. मलाही असं वाटतं की माझ्याही वृद्धापकाळामध्ये मला एक मुलगा असावा आणि तो मला अंतकाळाला निदान मला पाणी पाजायला तरी उपयोगी यावा. मग तुम्ही असं करता का? दशरथ राजाला ज्यावेळी मुलगा होईल त्यातला पहिला मुलगा मला द्याल का? आता मागणं करायला सांगितलंय, तुला काय पाहिजे ते माग. आणि या जटायूनं मागितलं आणि दशरथ राजाच्या तिथं समोर त्या दोघांनी त्याला शब्द दिला, याला झालेलं पहिलं लेकरू मी तुला देऊन टाकीन. ठरलं. त्यानंतर बरेच दिवस गेले. बऱ्याच दिवसानं मग दशरथ राजा शिकारीला गेला. शिकार मिळाली नाही. मग एक वेळ त्याला असं वाटलं, हत्तीनं सोंड पाण्यात बुडवली, बुडबुड्याचा आवाज येतोय, त्या दिशेनं बाण सोडला. श्रावण बाळाला लागला, तो गतप्राण झाला. त्याच्या आई वडिलांना पाणी देण्याकरता दशरथ राजा गेला. त्यांचं नाव आहे ज्ञानवती आणि शांतनू. आणि त्यांनी विचारलं, आमचा मुलगा कुठं आहे? दशरथ राजानं सांगितलं की तुमचा मुलगा माझ्या हातून गतप्राण झालाय. आणि मग दशरथ राजाला शाप दिला, हे बघ, आम्ही दोघं आंधळे आहे आणि आमची म्हातारपणाची काठी तू हिरावली आहेस. आम्हाला आता पुत्र वियोग होतोय आणि त्या वियोगात आम्ही मरण पावतोय. पण ऐक, तू हे दुष्कृत्य केलंय, तुला सुद्धा आमच्यासारखं पुत्र पुत्र करून मरावं लागल. आणि दशरथ राजाला वाईट वाटलं आणि एका बाजूनं दशरथ राजाला आनंद झाला. तो शाप होता पण मायबाप तो शाप वरदान ठरला. तोपर्यंत दशरथाच्या पोटी पोरग नव्हतं. आणि मग तिथून पुढे दशरथ राजाला चैत्र शुद्ध नवमीला पहिला मुलगा झाला. त्या मुलाचं नाव आहे श्रीराम प्रभू. अग्निदेवतेनं मग तो प्रसाद दिला. तो तिघी राणींना दिला. कैकई म्हणली मला आधी काही नाही का नाही दिला. नाराज झाली. तो घारीनं झडपला. मग तो अंजनीनं सेवला. मग या दोघींना अर्धा अर्धा तिला दिला. मग हिला 2 मुलं झाली आणि या दोघीला एक झालं. पहिला मुलगा झाला, त्याचं नाव श्रीराम प्रभू. आणि मग त्या रामप्रभूंना जन्माला आल्यानंतर जटायू विचार करतो की ह्यांनी मला पोरग द्यायचं शब्द दिलेला आहे. आणि मग जटायू तिथं येतो आणि त्या कवळ्या इवल्याशा बालकाला म्हणजे रामप्रभूंना उचलतो आणि घेऊन निघतो. तिथं नारद महर्षी येतात. त्यांना पदवी आहे कलहप्रिय. काय पदवी आहे? कलहप्रिय नारद. आता कलियुगामध्ये आता त्यांनी केलेला कलह किंवा त्यांनी ज्या करता मध्यस्थी केलेली असते ती सगळी कार्य चांगली असायची. पण आता कलियुगातल्यांविषयी मी बोलणार नाहीच आणि बोलायचं सुद्धा नाहीच. चला या मूळ मुद्द्यावरती नारद महर्षी आले. हे जटायू काय करतोस? काय नाही म्हटले, शब्द दिलेला आहे, पहिलं पोरग मला द्यायचं ठरलंय, मी घेऊन निघालो. अरे म्हणली येडायस काय तू? तू पशु आहे, पक्षी आहे, हे माणसाचं मुलगा आहे, याला कसं सांभाळणार तू? कशा करता तुला पाहिजे? मग त्या जटायूने सांगितलं, काही नाही, मला फक्त माझ्या अंत काळाला माझं लेकरू मला पाहिजे. मग नारद महर्षी म्हणतात, तुला अंत काळाला मुलगा पाहिजे ना, मग आता कशाला घेऊन चाललाय? तुझ्या अंत काळाला त्याला तुझ्यापर्यंत आणायची जबाबदारी माझी. चल देऊन टाक त्यांचं त्यांना. आणि मग या नारदांनी सांगितलं. जटायूला पटलं. जटायू म्हणले, बघा मला शेवटच्या क्षणी माझा मुलगा मायाजवळ पाहिजे. मग ते देऊन टाकलं. पुढे हा कथाभाग. प्रभू रामचंद्र मोठे झाले, शिक्षण घेतलं, लग्न झालं, राज्याभिषेक करायचा ठरलं आणि कैकईनं सांगितलं जमणार नाही, माझा मुलगा त्या ठिकाणी मज नाही अति स्वार्थ 14 वर्ष नेमस्त, माझा भरत राज्य करील आणि पुढे रघुनाथ राज्य करील. 14 वर्ष माझ्या लेकराला गादी द्या म्हटली आणि रामाला वनवास मागितला. रामप्रभू वनवासात गेले. त्यानंतर वनवासात असताना रावणानं सीतामय्याचं अपहरण करायला आला आणि अपहरणही झालं
आणि त्या पुष्पक नावाच्या विमानात घेऊन सीतेला निघाला. जात असताना या जटायूनं पाहिलं. आता गोड मुद्दा आहे, लक्ष द्या, मुद्दा खूप गोड आहे. पुष्पक विमानात सीतेला घेऊन जात असताना जटायूनं पाहिलं आणि जटायू विचार करतो, अरे माझ्या सुनेला आणि हा रावण घेऊन चाललाय आणि मी नुसतं बघत राहायचं का? सुनाय ना त्याची, रामप्रभू त्याचा मुलगा आहे, मग सीतामय्या त्याची सून आहे, माझ्या सुनेला घेऊन निघाला. म्हणून त्या जटायूनं रावणाचं पुष्पक विमान अडवलं आणि दोघांचं युद्ध चालू झालं. दोघांचं युद्ध चालू झालं आणि या युद्धामध्ये बराच वेळ जटायू रावणाला विमान पुढे घेऊ जाऊ देईना, अडवून धरलेलं आहे. आणि मग रावणानं कपट केलं. रावण म्हणतोय, पक्षीराज सांग, तुला तुझ्या रामाची शपथ आहे, तुझं मरण कशात आहे? रामाची शपथ घातली आणि ते भोळं बाबड जटायू खरं बोलून गेलं, माझं मरण माझ्या दोन्ही पंखात आहे. आणि रावणानं कपट केलं. जटायूनं विचारलं, तुझं मरण कशात आहे? पण रावणानं खोटं सांगितलं. रावण म्हणला, माझं मरण माझ्या पायाच्या अंगठ्यात आहे. पण त्याचं मरण होतं त्याच्या नाभीमध्ये अमृताचा कुंभ होता, तो जर फुटला तरच रावण मरणार होता. पण त्यानं खोटं सांगितलं आणि पायावरती झडप घातली जटायूनं आणि रावणानं दोन्ही पंख छाटले आणि विमानातून लाद घालून जटायूला खाली टाकलं. तो जटायू खाली येऊन पडला. सीतेला घेऊन रावण निघून गेला. आता मूळ मुद्द्यावरती आपण आलेलो आहे आणि हा आता या दृष्टांतातला सिद्धांत रूपाचा मुद्दा आहे. आता लक्ष द्या. ज्यावेळी जटायू दोन्ही पंख छाटलेत, रक्ताच्या थारोळ्यामध्ये खाली पडलेला आहे आणि तो जटायू विवळतोय, राम म्हणतोय आणि इकडे भगवान परमात्मा सीतेचं अपहरण झालं म्हणून झाडांना दगडांना मिठ्या मारतायत. लक्ष्मण त्यांचा शोक आवरण्याचा प्रयत्न करतोय, पण शोकमग्न झालेले प्रभू त्या जंगलामध्ये सैरावैर धावतायत आणि धावत धावत त्यांना हा जखमी झालेला पक्षी पाहायला मिळतो. त्या पक्ष्याच्या जवळ रामप्रभू येतात, मांडी घालतात, त्याचं डोकं स्वतःच्या मांडीवरती घेतात आणि त्याला कृतज्ञ भावनेनं त्या पक्ष्याला विचारतात, ए जटायू, तुझी ही अवस्था कुणी केली? अर्धे डोळे उघडलेला जटायू म्हणतो, प्रभू माफ करा मला प्रभू, त्या दुष्ट रावणानं मैयेचं अपहरण केलं पण तिला मी सोडवू शकलो नाही, मला क्षमा करा, मी तुमच्या देव कार्यामध्ये तुमची मदत करू शकलो नाही, याची मला खंत वाटते. त्यावेळी रामप्रभूंचे डोळे अश्रूने डबडबले. म्हणतात, कशा करता एवढं तुम्ही केलं? स्वतःचा प्राण धोक्यात घातला माझ्या पत्नी करता, मी तुम्हाला काय देऊ? मी तुमच्यावरती प्रसन्न आहे. त्यावेळी रामप्रभूंना जटायू मागणं मागतो, देवा जगाच्या बापानं माझं डोकं मांडीवरती घ्यावं, यापेक्षा मोठं सुख कुठलं असेल देवा? आणि जगाच्या बापाकडे पाहत पाहत मला मृत्यू यावा, याच्यापेक्षा मोठा मृत्यू कुठं असेल देवा? मला मुक्त करा देवा. आणि त्यावेळी प्रभू रामचंद्रांनी त्या जटायूला पाणी पाजण्याकरता या विश्वातली 3.5 कोटी तीर्थ एका जागेवरती बोलवली. त्या जागेच्या ठिकाणाचं नाव आहे, जिल्ह्याचं नाव आहे नाशिक, तालुक्याचं नाव आहे इगतपुरी आणि गावाचं नाव आहे टाकेद. ते टाकेद नावाचं गाव आहे, ते आजही सर्व तीर्थ म्हणून प्रसिद्ध आहे. आणि तिथं ती सगळी तीर्थ बोलवली आणि प्रभू म्हणतात, जटायू या विश्वातली सगळी तीर्थ मी तुला प्राशन करण्याकरता बोलवली आहेत, पाणी पी. संवाद ऐका. तो जटायू म्हणतो, नाही देवा मी पाणी पिणार नाही. देव विचारतात, का पाणी पिणार नाही? त्यावेळी जटायूनं सांगितलं, मी पाणी पित असताना जर माझा प्राण गेला तर तुमच्या नामाविन मरण्याचं पातक मला लागल.
अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा तुका मुने सुखा पार नाही मरणाचे वेळी करी तळमळ आठवे कृपाळ तये वेळी. 3 चरणाचा अभंग आहे. अभंगाची सुरुवात आहे आविसाची आसे गळा गिळी मासा. हा मासा त्या भक्ष्याच्या आमिषानं ते गिळण्याचा प्रयत्न करतो आणि तो त्याच्यामध्ये अडकतो. अशाचा अभंग आहे. आणि म्हणून मरणाचे वेळी करी तळमळ आणि त्या जटायूनं पाणी पिण्यास नकार दिला. देवा अहो तुमचं नाम जर मुखात नाही आलं मला मृत्यू आला तर तुमच्या नामाविन मरण्याचं पातक लागल मला. पाणी प्यायला नकार दिला. प्रभूंनी हात उंचावला तथाच तू म्हटले डोळे मिटले आणि त्या जटायूची प्राणज्योत स्वतःमध्ये विलीन करून घेतली. माय बाप लेकरा करता बाप गरजेचा आहे आणि बापाही करता लेकरू तितकंच गरजेचं आहे. आणि हेच रूपक श्री जगद्गुरु तुकोबरायांनी घेत असताना सांगितलं त्या व्यक्तीची सगळी कर्म कुणा करता असतात तर ते फक्त एकमेव पात्र आहे त्याचं नाव आहे वडील. आणि त्याची सगळी कर्म कुणा करता असतात तर ते एकमेव पात्र आहे त्याच्या पोटी जन्माला आलेलं लेकरू. आणि हे श्री तुकोबरायांनी या अभंगात हे रूपक घेत असताना प्रथम चरणात पकरी जोडी बाप करी जोडी लेकुराची बाप करी जोडी लेकुराची बाप करी जोडी लेकुराची वा. प्रथम चरणात तुकोबराय वर्णन करतायत बाप करी जोडी लेकुरा ते ओढी आपुली कुरवंडी वाढवूनी. आणि खरंच आहे वडिलांचं प्रत्येक कार्य हे लेकराच्या हिता करताय आणि हे पात्रच फक्त आणि फक्त लेकराच्या हिता करता जगत असतं. आठवा तो दिवस ज्या दिवशी आपण कुणाचे बाप नव्हतो आपल्या पोटी अपत्य नव्हतं ते दिवस आठवा. आणि त्यानंतर ज्या दिवशी आपल्या पोटी लेकरू जन्माला आलं ते दिवस आठवा. आठवा मायबाप ते दिवस येईल तुमच्या लक्षात. जोपर्यंत तुमच्या पोटी कधी लेकरूच नव्हतं तोपर्यंत तुम्ही स्वतःची हौस मौस करत होता. पण ज्या दिवशी तुम्ही एका लेकराचे वडील झालात त्या दिवसापासून तुम्ही स्वतःच्या जीवनातली सगळी हौस मौज संपली मायबाप. आणि फक्त तो व्यक्ती जगतोय तो कुणा करता जगतो तर त्याचं नाव आहे ते म्हणजे मुलगा. आणि त्याच्याकरता ते पात्र सदैव जगत असतं. मायबाप घड्याळ पुढं पळताय मला त्याची जाण आहे. 12:02 मला पुष्पवृष्टी करायची हेही मला माहित आहे. त्या अनुषंगानं 1-2 ते 3 मिनिटांमध्ये एक गोड वडील आणि मुलगा यांच्यामधला प्रसंग तुमच्या समोर ठेवेन आणि या सेवेचा समारोप करण्याचा मी प्रयत्न करेन. खऱ्या अर्थानं न दाखवता प्रेम करणार कोण असेल ना तर त्याचं नाव आहे वडील. ऐका ते आपल्यासाठी काय काय करतात आपण मात्र त्या व्यक्तीला तेवढा स्वाभिमान देतो का हे या चरित्रातून तुम्हाला दिसून येईल. ऐका एक मुलगा आहे शिक्षणाकरता शहरात गेला चांगलं शिक्षण घेतलं नोकरीला लागला आणि नोकरीला लागल्यानंतर शहरातच स्थायिक झाला. नोकरी करत असताना लग्नही आवरलं. काही दिवस भाडोत्री घरात राहिला. काही दिवसानं स्वतःच घर घेतलं आणि त्यानंतर त्यांना शांत करा जरा. त्यानंतर स्वतःच घर घेऊन तो त्या ठिकाणी राहू लागला आणि राहत असताना त्या असणाऱ्या व्यक्तीला त्याला एक मुलगा झाला. मुलगा झाल्यानंतर त्याचं शिक्षण चालू झालं. हा शहरामध्ये राहतोय उच्च विचार आहेत सुशिक्षित कुटुंब आहे आणि त्याला एक सवय आहे रोजचे नित्य नियम लिहायची सवय आहे. रोज दिवसभर काय घडलं ते संध्याकाळी तो डायरीवरती लिहून ठेवायचा आणि त्याच्या ह्या आठवणी म्हणून तो जपायचा. त्याच्या पोटी जे मुलगं झालं ते लहानाचं मोठं केलं याची सेवा निवृत्तीकडे आली आणि याच्या मुलाचं लग्न झालं. त्यानंतर त्याचं लग्न झाल्यानंतर त्यालाही सृष्टीच्या प्रजनन नियमानं त्यालाही मुलगा झाला. आता जो सगळ्यात पहिल्यांदा शहरात राहायला गेला होता तो एका नातवाचा आजोबा झाला. आता चित्र डोळ्यासमोर आणा. हे धावतं तुमच्या समोर का आणलेलं आहे मला मुख्य मुद्द्यावरती 2च मिनिटात यायचं आहे. अगदी 2 मिनिटात या मुख्य मुद्द्यावरती तुम्हाला आणायचंय. नातू झाला तो नातू लहानाचा मोठा होत असताना नातू 6 वर्षाचा आहे. दिवस आठवा. नातू 6 वर्षाचा आहे.
एक दिवसाचा त्या आजोबाच्या जीवनातला प्रसंग आहे का, ज्या आजोबानं स्वतः कष्ट करून नोकरी करून आपल्या मुलाला शहरामध्ये ठेवत असताना स्वतःसाठी घर घेऊन दिलं होतं, त्या मुलाचं लग्नही करून दिलं होतं, शिक्षणही चांगलं करून दिलं होतं आणि त्याचं लग्नही चांगल्या पद्धतीनं करून देऊन त्याच्या पोटी मुलगाही झालता. आता या व्यक्तीची कोणतीच इच्छा राहिली नव्हती. तो वृद्ध झालेला आहे. एक दिवस त्याच्या जीवनातला प्रसंग आहे का, दिवस आहे रविवारचा. रविवारचा दिवस आहे. बंगल्याच्या बाल्कनीमध्ये आराम खुर्चीमध्ये त्यांना हातात पेपर घेतलेला आहे. सकाळी 9:30ची वेळ आहे आणि तो पेपर वाचत असताना त्याचा मुलगा तोही शेजारी खुर्चीवरती बसून, त्यालाही रविवारचा दिवस सुट्टी आहे म्हणून पेपर वाचतोय. 6 वर्षाचा नातू पायाजवळ खेळतोय आणि त्या वडीलधारी त्या आजोबा रूपीने त्या वृद्ध रूपी बापानं त्याच्या मुलाला प्रश्न केला, हे दादा, अरे झाडावरती कोणता पक्षी ओरडतोय? त्या मुलानं ऐकलं, अरे आपले वडील आपल्याला असं का विचारताय? आणि तो मुलगा वडिलांना उत्तर देतो, बाबा झाडावरती कावळा ओरडतोय. हे त्या वृद्ध पित्यानं ऐकलं, कावळा ओरडतोय का? आणि पुन्हा पेपर वाचायला सुरुवात केली. काही वेळ पेपर वाचला, पुन्हा कावळा ओरडायला लागला आणि पुन्हा त्या आजोबांनी त्यांच्या मुलाला प्रश्न केला, बाळा आता कोणता पक्षी ओरडतोय? त्यावेळी तो मुलगा सांगतो, अहो बाबा मगाशी सांगितलं ना कावळा ओरडतोय. काही वेळ निघून गेला आणि पुन्हा त्या वृद्ध पित्यानं प्रश्न केला, ए दादा, अरे सांग ना आता कोणता पक्षी ओरडतोय? त्यावेळी त्या मुलाला थोडा राग आला आणि तो सांगतो, बाबा 2 वेळा सांगितलं ना कावळा ओरडतोय तरी मला विचारता. आणि बाबा म्हणले, कावळा ओरडतोय का? बरं ठीक आहे. पुन्हा पेपर वाचतायत दोघं. 6 वर्षाचा नातू पायाजवळ खेळतोय आणि काही वेळानं पुन्हा त्या वृद्ध पित्यानं प्रश्न केला, हे दादा सांग ना कोणता पक्षी ओरडतोय? आणि त्या मुलाला राग आला, हातातल्या पेपरची घडी केली, खाली आपटली. तुम्हाला 2 वेळा सांगितलं, 3 वेळा सांगितलं कावळा ओरडतोय, तरी चौथ्यांदा तुम्ही विचारता काय ओरडतंय? एकदाच सांगतो कावळा ओरडतोय. आणि ते पोरग ताड ताड त्याच्या खोलीत निघून गेलं. अंगामध्ये बनियान आहे, लुंगी नेसलेली आहे. त्या वृद्धानं कपाळावरचा चष्मा डोळ्यावरचा चष्मा कपाळावरती घेतला आणि डबडबलेले डोळे दोन्ही बोटानं पुसले. 6 वर्षाच्या नातवानं बघितलं, आपल्या आजोबांच्या डोळ्यात पाणी आलं. आपले वडील त्यांना रागवले. हे लेकरू पाहत, आजोबांनी काठी घेतली, त्यांच्या खोलीत गेले. एक जुनं कपाट उघडलं आणि एक डायरी बाहेर काढली. ती डायरी उलगडत असताना एक पान काढलं. त्या पानावरती वार लिहिलाय रविवार. आणि ते आजोबा ते पान वाचायला लागले आणि डोळ्यांना वाट मोकळी करून दिली. दोन्ही डोळ्यातून पाणी वाहतंय. 6 वर्षाच्या लेकरानं येऊन पाहिलं, आपले आजोबा वही वाचताना रडतायत. त्या वहीची पानं डोळ्यातल्या पाण्यानं ओली होतायत. काय भानगड? म्हणून त्या लेकरानं पापणी लवायच्या सुद्धा कमी वेळात त्या आजोबाच्या हातातून ती वही हिसकवली आणि पळत आपला बाप ज्या खोलीत रागानं गेलता त्या खोलीत ते पोरग गेलं. आतून दार लावलं. आजोबांना काहीच कळना. हे लेकरू इतक्या झटपट गेलं तरी कुठं? म्हणून डोळे पुसून बाहेर येईपर्यंत यानं त्याच्या बापाच्या घरात खोलीत जाऊन दार लावलंय. हे पाहिलं, काही बोलले नाहीत. पुन्हा खोलीत आले आणि पोरग आत गेल्यानंतर बाबांना म्हणतं, बाबा तुम्ही आजोबांवर रागवलात, माझ्यावरही रागवा, पण या वहीत काय लिहिलंय ते मला सांगा. ह्या वहीतली पानं उलटताना माझ्या आजोबाच्या डोळ्यातून मी पाणी पाहिलं. आणि त्यावेळी त्या बापानं, रागवलेल्या बापानं त्याच्या पोटच्या 6 वर्षाच्या लेकराच्या हातून वही घेतली, ती उलगडली. ज्या पानावरती आपल्या वडिलांचे अश्रू पडले होते ते पान वाचायला त्या 40 वर्षाच्या दादानं सुरुवात केली. आणि ती सुरुवात करत असताना त्याच्यावरती लिहिलं होतं, आज रविवारचा दिवस होता. बाळा, तुला खेळायला घेऊन मी बागेत गेलो होतो. आम्ही दोघं उभयता पती पत्नी गवतावरती बसलोय. तू खेळायचा, बागडायचा, पळत जायचा, माघारी यायचा, गवतावरती लोळायचा. खूप आनंदी दिवस गेला तो. हे करत असताना त्या बागेच्या बाजूला मोठी मोठी झाडं आहेत दादा, आणि त्या झाडावरती पक्षी बसलेले आहेत. आणि ते पक्षी ओरडायचे. आणि ते पक्षी ओरडले ना की तू माझ्याकडे यायचा, मला विचारायचा, बाबा ते कोणते पक्षी आहेत? आणि 5-6 वर्षाचा तू इवलासा होता रे. आणि मी तुला सांगायचो, अरे दादा
ते कावळे आहेत. आणि हे सांगितल्यानंतर मी तुझ्या गालाची पप्पी घ्यायचो, तू पुन्हा त्या गवतावरती लोळायचा, पुन्हा परत यायचा, पुन्हा माझ्या मांडीवर बसून मला तेच विचारायचा, मी पुन्हा तुला तेच उत्तर द्यायचो. असं एक नाही दोन नाही दादा, 25-30 वेळा झालं. आणि 25-30 वेळा उत्तर देताना तुझ्या गालाची पप्पी मी घेतली दादा. तो रविवार माझ्यासाठी खूप आनंदाचा गेला. हे 40 वर्षाच्या त्या मुलानं पाहिलं आणि त्याच्याही डोळ्याचा बांध फुटला. माय बाप, आपल्या बापानं 25 वेळा पक्ष्याचं नाव आपण विचारलं तरी कावळा सांगताना माझ्या गालाची बापानं पप्पी घेत असताना तो कंटाळला नाहीये. पण त्या वृद्ध बापाला मी 3 वेळा सांगत असताना जर मी रागवत असेल तर काय माझ्या जीवनात अर्थ आहे? किती माझ्या बापा करता त्याग आहे. मुलानं दार उघडलं, बाहेर आला आणि बापाच्या पायावरती डोकं ठेवलं. बाबा चुकलो मी, चला बाल्कनीत बाबा, पुन्हा विचारा, पुन्हा मी सांगेल आणि प्रत्येक वेळा सांगताना मी तुम्हाला मिठी मारेल. माय बाप, वृद्धपण हे दुसरं बालपण असतं. वृद्धपण हे दुसरं बालपण असतं. घरातली म्हातारी माणसं जपा, जपाओ, एवढंच सांगेल कथेच्या निमित्त. बाकी मी काही तुम्हाला सांगणार नाही. घरातली वृद्ध माणसं जपा माय बाप. त्यांनी आपल्यासाठी खूप कष्ट घेतलेत, खूप कष्ट घेतलेत. आईनं जन्माला घातलंय, बापानं पालन पोषण करून मोठं केलंय. एकाएकी हे सगळं आपल्या हातात त्यांनी देऊन ते निघून गेले. तो एकाएकी केला मिराशीचा धनी, कडी वाघ ओनी भार खांदी. बघा ना, या शब्दात किती ताकद आहे. आई लेकराला कडेवरती घेते आणि दाखवते, हे बघ बाळा, ते बघ बाळा. आईला वाटतं मी पाहते तिथपर्यंत माझ्या लेकरानं पाहावं. पण बाप कधीच लेकराला कडेवरती घेत नाही. कुठं घेतो बाप? उचलतो असा खांद्यावरती मांडतो. जिथपर्यंत मला पाहता येत नाही त्याच्या पुढचं माझ्या लेकरानं पाहावं, माझ्यापेक्षा माझं लेकरू खूप मोठं व्हावं. तुकोबराय तेच सांगतात, कडिये वागवूनी भार खांदी. खांद्यावरती त्याला घेऊन त्याचा भार वागवतो, त्याला पुढं प्रगतीच्या दिशेला तो लावत असतो. त्याचं नाव बाप आहे. आणि तोच बाप त्या लेकराला लहानपणी सजवतो, त्याला नवीन कपडे घालतो, अलंकार घालतो, गंध लावतो. माझं बाळ किती गोड दिसतंय म्हणतो. हे पाहताना कौतुकानं त्याला म्हणत असतो, कौतुकानं म्हणत असतो की तू किती छान दिसतोयस रे, किती छान दिसतोय माझ्या बाळा. आणि हेच वर्णन श्री तुकोबाराय करत असताना या अभंगाची निर्मिती झाली खरं तर. आणि त्याच बाप आणि लेकाचं रूपक घेऊन भगवान परमात्मा आणि संत माय बाप किंवा भक्त कसे आहेत हे श्री जगद्गुरु तुकोबारायांना या अभंगाच्या रूपानं सांगायचंय. आणि तेच तुकोबाराय या अभंगाच्या गोड चिंतनामध्ये तुमच्या आमच्या समोर ठेवतायत. श्री तुकोबारायांचं मत आहे की तो बाप आपल्या लेकराला कुठलंच दुःख येऊ देत नाही. आणि खरंच आहे. पण काय झालंय, त्या बापाला आहे ना त्याच्या कार्या इतकी आपण घरामध्ये किंमत देत नाही. एक 2-3 वाक्य बोलतो आणि विठोबाराय माय भजन घेऊन शेवटची चाल आणि समारोप करून टाकतो. 2-3 वाक्य, जास्त बोलणार नाही मी आता, झालं आपलं कीर्तन. वाक्य अशी आहेत बघा ना तुम्ही. प्रत्येकाच्या घरातली परिस्थिती आठवा. खरं तर हे आमचं जे पात्र आहे ना, वडील नावाचं पात्र, हे पोरांच्या मनातून कमी होण्याकरता ह्या जबाबदार आहेत. तुम्ही म्हणाल कसं काय? बघा, लेकरू लहान असलं आणि तुम्हाला त्रास देत असलं तर तुम्ही काय म्हणता हो? ए शांत बस, पप्पा येतील तुला मारतील. मग त्या मुलाला वाटतं हे येणारं वादळ आहे ते फक्त मला मारायसाठीच आहे का? याला प्रेम करता येत नाही का? आणि त्या मुलाच्या मनातून आमची प्रतिमा कमी होतीये. आणि तुमच्या पुढे हात जोडून सांगतो ते तुम्ही कमी करताय. तुम्हाला त्रास देतय ना, सारानं बांगड्या माग द्या ना 2 लावून, आम्हाला कशाला मधी घेता? नका घेऊ आम्हाला मधी. माय बाप सोपी वाक्य बोलतो, 2-3 सोपी वाक्य बोलतो. तुम्ही लेकराच्या गालावरून हात फिरवला तर लेकरू तुम्हाला मिठी मारतय, कौतुक करते, आई तू किती चांगलीस ग. पण ते लेकरू असं कधी म्हणत नाही, बापानं आयुष्यभर कष्ट करून मला घर बांधून ठेवलं. गालावरून हात फिरवणारी आई लक्षात राहते, पण आयुष्यभर कष्ट करून आयुष्यभराचा निवारा तयार केला तो बाप लक्षात राहत नाही. एखादा पदार्थ आईनं गोड बनवावा, तो पदार्थ लेकरू दिवसभर फिरून फिरून येतं खातं आणि म्हणतं किती छान बनवलंयस ग तू, किती छान बनवलंयस, किती आवडलं मला. त्या आईचं किती कौतुक करतं.
पण तो पदार्थ बनवण्याकरता ज्या बापानं कष्ट केलं आणि किराणा मालाच्या पिशवीत तो साहित्य घेऊन आला, त्या बापाचं नाव ते लेकरू काढतंय का हो? नाही ना काढत. मायबाप ऐका, 2 लेकराची भांडणं लागली ना, तर ती सोडवण्याकरता एक जाणकार माणूस गेला आणि त्यानं जर हात उगारला ना, तर ज्या लेकराची चुकीच नसते ते लेकरू लगेच गळ्याला हात लावतो. आणि ते गळ्याला हात लावून काय म्हणतं, वाक्य ऐका, सगळ्याच्या माहितीच आहे. ते पोरग वाक्य बोलतं, बाबा मारू नका, आई शपथ सांगतो माझी चूक नाही. शपथीला सुद्धा मायबाप बाप ठेवला नाही. घेतं का कोणी बापाची शपथ? नाही घेत, आईचीच घेत. तुम्हाला शेवटचं वाक्य बोलतो आणि विठोबा रखुमाई भजन घेतो. शेवटचं वाक्य, ते वाक्य असं आहे, देवकीच्या पोटची 6 लेकरं कंसानं दगडावरती आपटून मारली. हे जर आम्ही सांगितलं तर प्रत्येक माऊलीच्या डोळ्यात पाणी येतं. तिची 6 लेकरं मारली हो, किती त्याला दुःख झालं असेल. नक्कीच आलं पाहिजे अश्रू. पण त्याच देवकीच्या पोटी 8वा भगवान परमात्मा जन्माला आला. मध्यरात्र झालेली आहे, मंद पाऊस पडतोय आणि त्याच कृष्णाला वाचवण्याकरता गळ्या इतक्या यमुनेच्या पाण्यातून जो वसुदेव गोकुळात गेला, त्या वसुदेवाचं कुणाला लक्ष नाहीये. आहे का कुणाच्या लक्षात तो वसुदेव? आणि असे प्रत्येक घरात एक तरी वसुदेव आहेत की त्यांच्यावरती त्यांच्या कुटुंबाचं लक्ष नाही मायबाप. आणि त्या वसुदेवाला जाणलं पाहिजे, त्याच्या स्वाभिमाना इतकं त्याला त्या ठिकाणी स्थान दिलं पाहिजे. काय लागतं त्याला? काही लागत नाही, फक्त एवढंच म्हणा, बाबा मी आज प्रगतीच्या प्रथावर आहे ना, ते केवळ तुमच्या आशीर्वादाने. बाप वृद्ध झालेला असू द्या तरी सुद्धा त्याची छाती अभिमानानं फुगेल. फक्त तुम्ही त्याला तेवढे शब्द उच्चारा, तो आणखी 4 वर्ष जगल्याशिवाय राहणार नाही. पण तुम्ही जर त्याला त्रास दिला तर मर्यादित आयुष्याच्या 4 वर्ष अगोदर तो गेल्याशिवाय राहणार नाही. हे माझ्या कीर्तनातलं शेवटचं वाक्य. सगळ्यांनी एकदा भजन करा. विठोबा रखुमाई विठोबा